मंगळसूत्र कसलं मंगळसूत्र? काळे मणी आहेत फक्त, त्याला तर काही अर्थ उरलेला नाही. आणि तुमचे जे नातं आहे ना ते आता कागदावर सुद्धा संपलंय. लग्न संसार हे सगळं थोतांड आहे. या घरावर ताबा मिळवायला केलेलं हे या बेलसरेचे संस्कार. बस बस पद्मिनी, उगाच कोणाचेही संस्कार काढायची काही गरज नाहीये. नाही नाही बोला, तुम्ही ना मलाच बोला. ज्या मुलाला मान द्यायला हवा त्याला तुम्ही कधी दिलेला नाही आणि ज्याला दिलाय तो तुमच्या डोक्यावर मिरा वाटतोय. आता हे जे काही दोघं वागलेत त्याच्या विरोधात एक शब्द तरी बोलणार आहात का तुम्ही? नाही. अगं पण ते सांगतायत ना, त्यांच्याकडनं चूक झाली म्हणून सांगतायत ना ते. चूक? घटस्फोट ही चूक नसते, पूर्ण विचार करून घेतलेला निर्णय असतो. कौशिकी, केदार सारखा नवरा मिळायला नशीब लागतं असंच सांगत होतीस ना सगळ्यांना. मग आता ह्या दोघांनी जे काही केलंय ते त्या 4 लोकांना कळलं तर काय सांगणार आहेस त्यांना? आपल्या घरातल्या मुलांसमोर काय आदर्श ठेवलायस तू. वा. तुम्हाला दोघांनाही खरं सांगू, तुमच्या या अशा वागण्यामुळे मी खूप हर्ट झाले. आम्हाला म्हणजे इनफॅक्ट मला असं वाटायचं की तुम्ही ज्या प्रकारे नातं जपता ना तसं या जगात कोणीही नातं जपलेलं नाहीये. केदार, तू किती जीव लावतोस तारिणीवर. असा जीव जर प्रत्येक नवऱ्याने बायकोवर लावला ना तर बायको सुखी राहील. आणि तारिणी, तुझ्यासारखी समजूतदार बायको या जगात प्रत्येक पुरुषाला मिळावी. आणि म्हणूनच तुमचं लग्न लावून दिलं होतं ना. तुम्ही दोघांच्या लग्नामुळे आम्ही सगळे किती खुश होतो. दया काका किती खुश होते, सुमी आजी किती खुश होत्या. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचे वाद या सगळ्यांपेक्षा मोठे आहेत? नाही हो ताई, असं काही नाहीये. मग तुम्ही एवढा मोठा निर्णय का घेतला? एवढा मोठा निर्णय घेताना तुम्हाला आमच्यापैकी कोणाशी बोलावंच नाही वाटलं? हे कोणाबरोबर शेअरही करावंच नाही वाटलं? इनफॅक्ट याच गोष्टीचा विचार करून आम्ही हा निर्णय मागे घेतला. आम्हाला एकत्र आणण्यासाठी तुम्ही जे काय केलं त्याची जाणीव झाली, आम्हाला रिअलाइज झालंय. आम्हाला कळलं की या पेपरवर सही करून फक्त आम्ही नातच नाही तर या कुटुंबाचं प्रेम सुद्धा गमवू. एवढा जीव लावणारी माणसं, एवढं प्रेम करणारी माणसं आम्हाला नाही गमवायची आहे. खरंच सांगतो. हे बघा, प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा. म्हणून हे जे काही झाले ना ते आम्ही कोणालाच सांगितलं नाही. बाबा, ताई, ॲटलिस्ट तू तरी विश्वास ठेव. अगं खरंच सांगतोय मी. आणि रागात घेतलेला निर्णय चुकीचा ठरतो याची जाणीव झाली आहे आम्हाला. प्लीज बाबा, अशी चूक आम्ही पुन्हा कधीच करणार नाही. तारिणीशिवाय मी तसाही जगू शकलो नसतो. खूप प्रेम आहे माझं तिच्यावर. पुन्हा अशी चूक नाही करणार. सॉरी.